या संदर्भात अयोध्येतून अधिक माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजलेली तर आहेच, परंतु आजपासून सगळ्या विधिविध आणि धार्मिक पूजांना सुरुवात होणार आहे। आपण आता शिरू नदीच्या काठावरती आहोत आणि या शिरू नदीच्या काठावरती 9 यजमान आहेत या शिरू नदीमध्ये स्नान करणार आहेत आणि इथल्याच पाण्यात जे आहे ती सगळी होम हवन आणि पूजा अर्चा होणार असल्यामुळे 9 कलशांमधून जलयात्रा जी आहे ती या यजमानांच्या माध्यमातून शिरू नदीपासून राम मंदिरापर्यंत आज दुपारी आयोजित केलेली आहे। आपण आता त्याच शिरू नदी काठावरती आहोत। आपण जर पाहिलं तर सकाळच्या वेळेचा दाट धुक्यामध्ये ही सगळी शिरू नदीचा काठ जो आहे तो भरलेला पाहायला मिळतोय। धुक्याची चादर जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते आणि याच शिरू नदीच्या काठावरील पाण्याने जे आहे ते प्रायश्चित्त घेतलं जातं। ते प्रायश्चित्त होम हवन करून 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सोडण्यात येतं। त्यामुळे जे आहे ते या शिरू नदीला अनन्यसाधारण महत्व जे आहे ते संपूर्ण रामायणामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी प्रभू श्री रामांनी माते समान पूजलेल्या या शिरू नदीच्या माध्यमातून जे आहे ते होम हवनच्या पूजाविधीला सुरुवात होणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक या सगळ्यासाठी उत्सुक तर आहेच की नेमका हा सगळा पूजा अर्चा कशी होणार आहे त्या संदर्भातली उत्सुकता सगळ्यांनाच आहे। त्यामुळे आजपासून 22 तारखेपर्यंत जी आहे ती पूजा होम हवन जे आहे ते मंदिरामध्ये होणार आहे आणि जवळपास देशभरातील 121 जे ब्राह्मण आहेत किंवा जे वैदिक आहेत, जे विद्वान आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या माध्यमातून जी आहे ती ही सगळी होम हवन आणि पूजा अर्चा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची होणार आहे। त्यामुळे आजच्या पासून सुरू होणाऱ्या या सगळ्या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्व असलेलं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून सुरुवात होते आणि यापुढे पुढचे काही दिवस हा सोहळा असाच चालू राहणार आहे। प्रभू रामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा होणार आहे। त्यासाठीचे विधी एक एक करून आता सुरू होत आहेत। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। संपूर्ण देशभरात 22 जानेवारी ह्या दिवसाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत। भव्य राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा हा आजपासून सुरू होणार आहे। आज 16 जानेवारी आहे आणि आजपासूनच रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा होणार आहे। त्यानंतर 18 जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। 15 जानेवारीपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात होणार आहे आणि याच दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत।